काही गोष्टी एकतर दान करायला पाहिजेत किंवा फेकून द्यायला पाहिजेत. त्यामुळे आपल्या घरात जर सोफा असेल हा अतिशय आपला दुश्मन आहे स्पाईनसाठी. सॉफ्ट बेड असेल तर झोपायला नाही पाहिजे. बरेच जण म्हणतात की आता बॅक पेन झालं आता आपण खाली झोपूया. उठताना पायावर, कमरेवर, मणक्यांवर जे प्रेशर येतं ते अतिशय वाईट असतं. त्याची चमक बसते. कधी कधी आपण हात घेतो मानेखाली तर ती बदलायला पाहिजे. आंघोळ करून आल्यानंतर केस सुकवण्यासाठी पंखा खूप जोरात केला जातो. फेशियल पॅरालिसिस सारखा आजार त्याने होऊ शकतो. सलून मध्ये जाताना तिकडे शॅम्पूइंग करतात त्यावेळी मान पूर्ण अशी मागे जाते. त्यामुळे स्पॉन्डिलायटिस होऊ शकतो. तुम्ही जसं गाडी चालवताना म्हटलं एकदम खूप जवळ पण आपण शेअरिंगच्या जाऊ नये, खूप दूर पण जाऊ नये. बैठक काम करणारे लोक आहेत, मांडीचे स्नायू कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मग तुम्ही वेगवेगळी काय ऍक्टिव्हिटी करायला गेले आणि मग आपल्याला दुखापत होते. सगळे लोक क्रिकेट खेळायला जातात, सुट्टीच्या दिवशी धावायला जातात, मॅरेथॉन करायला जातात, जिम मध्ये जाणं आहे, तिथे कसे व्यायाम करायला पाहिजेत याच्या पण काही पद्धती आहेत. दुखणं हे आपली शत्रू नाहीये, इंडिकेशन आहे आणि तीच इंडिकेशन डॉक्टरांनी आणि ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी ओळखणं आणि त्याकडे चांगल्या दृष्टीने पाहणं इम्पॉर्टंट आहे.